शिरूर हवेली मतदारसंघामध्ये जवळजवळ माऊली आबा कटके यांचा चांगल्या फरकाने विजय होताना दिसतोय आणि या ठिकाणी माऊली आबा कटकेंचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्हाला आज या प्रसंगी कसं वाटतंय। तुमचं नाव? माझं नाव शैलेंद्र दादा काळे, नेमणे गावाचा ग्रामस्थ आहे मी। आज आम्हाला सर्व ग्रामस्थांना अतिशय आनंद होत आहे की आज खऱ्या अर्थाने हा एक नेत्याचा नाही तर सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। सर्वसामान्यांचे जे सगळे प्रश्न प्रलंबित प्रश्न पडलेले आहेत, ऊसाचा प्रश्न असो, शेती पंपाचा प्रश्न असो, लाईटीचा असो, पाण्याचा असो, सगळे प्रश्न आता आम्हाला सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि हा प्रश्न आमचा एक त्या सामान्य जनतेचा नसून सर्व हिंदुत्वाचा विजय झालेला आहे। शिरूर हवेलीमध्ये जे काटेकी टक्कर म्हणत होते, पण जसं जसं मतदानाची प्रक्रिया पुढे गेली आणि एक एक फेऱ्या पुढे गेल्यानंतर ही जी काटेकी टक्कर म्हणता म्हणता ही जवळजवळ एकतर्फी होत गेलेली आहे। म्हणजेच माऊली आबा कटके यांनी विजयरथ हा प्रत्येक फेरीमध्ये आघाडी घेऊन शिरूर हवेलीमध्ये आपलं आमदारकीचं जे तिकीट होतं ते फायनल या ठिकाणी झालंय आणि या उत्साहामध्ये या ठिकाणी काही त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना आज या क्षणी काय वाटते। सर नाव? मी निलेश सोनवणे मेजर निर्वी। खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ही विधानसभेची निवडणूक जाहीर झाली त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ही निवडणूक लोकांनी त्यांच्या हातामध्ये घेतली आणि आजचा जो विजय दिसतोय माऊली आबांचा, खऱ्या अर्थाने हा जनतेने माऊली आबांच्या पाठीशी दिलेला हा आशीर्वाद आहे असं मी समजतो। आज एकंदरीत हा जो विजय उत्सव आहे ते कशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।